काय? मी ऐकलं ते खरं आहे? तुमची मुलेसुद्धा गवारीच्या शेंगा खात नाही? तर चला मग आज आपण लहान मुलांना आवडतो तो बटाटा वापरून गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. बटाटा वापरून गवारीच्या शेंगा बनवण्यासाठी इथे मी पावशेर गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत. आता आपण या संपूर्ण शेंगा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे निवडून घेणार आहोत. आता आपल्या संपूर्ण गवारीच्या शेंगा निवडून झाल्या आहेत. येथे मी पावशेर गवारीच्या शेंगांसाठी 2 बटाटे घेतले आहेत. आता आपण या बटाट्यांची साल काढून घेऊ. दोन्ही बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर आता आपण हे बटाटे कट करून घेऊ. बटाटे कट करताना इथे मी छोट्या आकारामध्ये बटाटे कट करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्या मोठ्या आकारात बटाटे कट केले तरी चालतील. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण बटाटे कट करून घेणार आहोत. आता आपले संपूर्ण बटाटे कट करून झाले आहे. आता आपण शेंगांची भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून घेत आहे. तेल टाकून झाल्यानंतर आता आपण हे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर या तेलामध्ये 1 टीस्पून जिरे, आपले जिरे छान असे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत. व आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून खोबरं व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. खोबरं व लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 मिनिट ही पेस्ट चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घेऊ. याआधीसुद्धा मी गवारीच्या शेंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 1 मिनिट खोबरं व लसूणची पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद व चवीपुरते मीठ टाकून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेणार आहोत. त्यासोबत कट करून घेतलेला बटाटा टाकून घेणार आहोत. गवारीच्या शेंगा व बटाटा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या गवारीच्या शेंगांवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून घरगुती गरम मसाला, तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल त्याचा तुम्ही वापर करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवू 2 ते 3 मिनिटं या गवारीच्या शेंगा या मसाल्यांसोबत छान अशा वाफवून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत.
शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण या कढईवर झाकण ठेवून या गवारीच्या शेंगा व बटाटे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण आपले बटाटे व गवारीच्या शेंगा शिजल्या आहे का एकदा चेक करून घेऊ। आता आपले बटाटे व गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता आपली बटाटा वापरून तयार केलेली गवारीच्या शेंगांची भाजी बनवून तयार आहे। तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।